उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा यांना मुंडगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यामध्ये वरवट ते वनीवारुळा अकोट या मुंडगाव मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम मूळ आराखड्यानुसार करण्यात आले नसल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे। अकोट तालुक्यात संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव मध्ये भाविक भक्तांची नेहमी गर्दी असते। गावातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ रस्त्यालगतच असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। तसेच या रस्त्याच्या चौफुलीवर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे सदर रस्ता हा इस्टिमेट नुसार 10 दिवसांच्या आत तयार करण्यात यावा, अन्यथा बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी मुंडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खीरकर, अकोट। आज आम्ही सर्व ग्रामस्थ तेल्हारा येथे गेलो होतो। उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्याचीच प्रत आम्ही अकोलाच्या साहेबांना आपण देणार आहोत आणि त्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये असं सादर केलं की बा जे मुंडगावमध्ये जे मूळ इस्टिमेट आहे या रोडचं बसस्टँडवर जाण्या येण्याकरिता खूप त्रास होऊन राहिला, लोकांना ट्रॅफिक जाम होते, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि आजपर्यंत 3 ॲक्सिडेंट झाले। आज आमच्या गावाचा एक रामदेव खळू नावाचा मुलगा पायातून फ्रॅक्चर झाला। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थ तीव्र झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला या गावामध्ये जे मूळ इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटनुसारच आमच्या बसस्टँडवरचं सर्व काम करून देण्यात यावं।